माईक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. प्रस्तुत सेवेच्या निमित्ताने घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी समर्थ श्री तुकोबारायांचा अभंग. परमात्म्याच्याकडे काहीशी पारमार्थिक विनंती करणारा महत्वाचा 4 चरणाचा आहे. विठाला आजच्या अभंगाची विशेषता अशी आहे की मंगल स्वरूप परमात्म्याचं पहिल्या चरणामध्ये काहीसं वर्णन केल्यामुळे तो मंगल ठरून पहिल्या दिवशी घेण्यासारखा आहे आणि इतर तिन्ही चरणामध्ये परमात्म्याकडे काहीशी पारमार्थिक विनंती केल्यामुळे मागणी पर समजून शेवटच्या दिवशी घेणं युक्त आहे. विठाला आमच्या संप्रदायाचा नियम आहे. आजची काल्याच्या अगोदरची जी सेवा आहे उपांत्य सेवा आपण ज्याला म्हणूया, यामध्ये असा अभंग असावा की ज्यामध्ये किंवा ज्या अभंगाद्वारे परमात्म्याकडे काहीशी मागणी करता यावी. एक संप्रदायाचा असा एक रूढ संकेत आहे. आता गेले काही ठिकाणी 7 दिवसाचा कार्यक्रम असतो, कुठं 9 दिवसाचा असतो, कुठं 12 दिवसाचा असतो, परंतु काल्याच्या दिवशी मागणीपर प्रकरणातीलच अभंग असावा असा एक संप्रदायाचा बंधनकारक नियम आहे. आता लगेच काल्याच्या दिवशी मागणी का, काला झाल्यावर का नाही का, थोडस चिंतनाचा भाग आहे. मला वाटतं काला झाल्यावर देवही विसरून जाईल का काय सांगता येत नाही. देव विसरू नये, देवाच्या लक्षात राहावं म्हणून काल्याच्या अगोदरच मागणी असावी असं वाटतंय. विठाला वास्तविक परिस्थिती जर पाहिली तर तुकोबारायांचा स्वभाव हा देवाकडे काही मागण्याचा नव्हता. मागणी हा विषय तसा आपल्या जीवनामध्ये नवीन नाहीये. कशाला कोणाला कशाची ना कशाची तरी मागणी नेहमी करावीच लागते. किंबहुना मागणी केल्याशिवाय जीवनामध्ये पूर्णता येत नाही. त्याचं कारण असं आहे की जीवन हे अभावाने युक्त असतं. ज्या व्यक्तीला ज्या कालामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता भासेल, उणीव भासेल, त्या गोष्टीची तो मागणी करत असतो. अगदी काही माणसं तुमची सायकल देता का, आम्हाला इथं जाऊन यायला, तुमचं आमकं देता का, याहीपेक्षा लक्ष देता का, मला वाटतं ही मागणीच ठरावी. कधी कधी असं म्हणतात की नाही, तर कुठं कुठं आपण एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्टेशन गेलं तर तिथं म्हणतात मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज, थोडंसं आमच्याकडे लक्ष देता का. मला वाटतं ही एक प्रकारची मागणी ठरावी. मागणीचं स्वरूप असं व्यापक आहे की प्रत्येक ठिकाणी मागणीच आहे. परंतु मला वाटतं यापासून थोडासा एक वेगळा भाग सांगावा लागेल. संतांचं जीवन हे अलौकिक असल्यामुळे, लौकिकाच्या पलीकडे असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मागणी नाहीये. मागणी नाही, मग हे मागणी पराभंग कुठून आले, कसे आले, असा प्रश्न कोणी विचारू शकतो. एक सामान्यतः थोडस बारकाईने जर आपण पाहिलं तर गाथेची पूर्वीची जी मूळ प्रत होती की जी आज देवडीकरांच्या परंपरेमध्ये, शिरवळकरांच्या परंपरेमध्ये उपलब्ध आहे, ती गाथा म्हणजे ओळीची गाथा आहे. त्यानंतर काही सांप्रदायिक अभ्यासकांनी विषयवार वर्गीकरण करून गाथ्याची एक नवीन आवृत्ती काढली की ज्याच्यामध्ये त्या त्या विषयाचे अभंग एकत्रित मिळतात. जसं नामपर अभंग, संतपर अभंग, भक्तीपर अभंग, अद्वैतपर अभंग, वैराग्यपर अभंग वगैरे वगैरे. आणि हे प्रकार करत असताना त्यांना हे एक प्रकरण नवीन सापडलं, मागणीपर अभंग. मग ते मागणीपर अभंग त्यांनी सर्व एकत्रित करून तो विषय त्या ठिकाणी पूर्ण केला. परंतु वास्तविकता जर पाहिली तर तुकोबारायांनी संतांचे अभंग म्हणजे खास मुद्दामहून विषय वर्गीकरण करून निर्माण केले असं मात्र कोणी म्हणू शकत नाही. संतांच्या तत्वचिंतनामध्ये जो भाव त्यांच्या मनामध्ये त्यावेळी भावला, स्फुरला, त्या भावाचं शब्दबद्ध आविष्कार म्हणजेच अभंग. विठाला अभंगामध्ये कृत्रिमता नाही, अभंगामध्ये एक मूलभूतपणा आहे. अंतःकरणामध्ये जो भाव स्फुरला, जो भाव जाणवला, तोच त्यांनी शब्दबद्ध केलेला आहे किंवा त्याचा शब्दमय आविष्कार त्यांनी सादर केला. म्हणून या ठिकाणी असं नाही की तुकोबारायांना वाटलं असावं की आता बरेचसे अभंग झालेत, संतपर झाले नाही का, भक्तीपर झाले, नामपर झाले, आता काही मागणीपरही अभंग लिहू म्हणून त्यांनी पेन घेतला, चला कीर्तनकारांची किंवा भजन म्हणणाऱ्यांची सोय होईल, असं मात्र नाहीये. मागणीपर अभंग हे त्यांना त्या भावविश्वामध्ये स्फुरले आणि त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी आविष्कृत झाले.
परंतु वस्तुतः त्यांचा स्वभाव जर पाहिला तर काही मागणे जीवनामध्ये काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. आम्ही काही कधीही मागितलेलं नाही. ही आमच्या वडिलांची रीत आहे, वडिलांची परंपरा आहे. तुकोबरायांच्या दृष्टीने दोन परंपरा महत्वाच्या आहेत. एक औरस परंपरा आणि दुसरी विद्या परंपरा, ज्ञान परंपरा. औरस परंपरेमध्ये जर थोडस डोकावलं आपण, विश्वंभर बाबापासून तुकोबरायापर्यंत कधीही कोणीही कोणत्याही पिढीमध्ये देवाकडे कशाची मागणी केलेली नाही. आणि इकडे सांप्रदायिक परंपरा जर पाहिलं तर ज्या परंपरेचे कलश म्हणून तुकोबराय सुशोभित झालेले आहेत, त्या परंपरेच्या आद्य प्रवर्तकापासून अर्थात ज्ञानोबरायापासून नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, यांनी सुद्धा कोणीही देवाकडे कशाचीही मागणी केलेली नाही. म्हणून उभय अर्थाने आमच्या वडिलांची ही रीत असल्यामुळं काही मागणं आम्हाला अनुचित आहे. आम्हाला काही मागणं या ठिकाणी योग्य वाटत नाही. मग कोणी असं म्हणेल की काही मागणं जर काही अयोग्य असेल, अनुचित असेल, तर मागणी पर अभंगाचा नाही का आशय काय किंवा त्याची व्यवस्था काय लावायची. तर मला असं वाटतं आपल्या लौकिक जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये जे आपण मागतो त्याला मागणी म्हटलं तर बरं राहील. आणि परमार्थामध्ये जे मागतो त्याला मागणी म्हणण्यापेक्षा प्रार्थना म्हटलं तर बरं वाटेल. विठाला 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 प्रापंचिक जीवनामध्ये आपण मागणी करत असतो. मला हे हवंय, मला ते हवंय, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्या जीवनामध्ये उणीव असते, आपल्या जीवनामध्ये अभाव असतो. मागणीला मूलभूत कारण जर काय असेल, हेतू काय असेल, तर ते म्हणजे अभाव आहे. एखाद्या गोष्टी जर अभाव असेल तर मागणी सहज संभवू शकते. कल्पना करा, आता उन्हाळ्याचे दिवस जेव्हा सुरू होतील तेव्हा वर्तमानपत्रामध्ये बातम्या थडकू लागतील, आमच्या गावाला टँकर सुरू करा, आमच्या वाड्यात टँकरने पाण्याचा पुरवठा सुरू करा. ही मागणी कधी जोर धरते की ज्यावेळी तिथं पाण्याचा तुटवडा पडतो, लोकांना पाण्याची आवश्यकता आहे, गरज आहे. अशा वेळी ती गोष्ट उपलब्ध नाही म्हणून मागणी संपवू शकते. परंतु ज्यावेळी धोधो पाऊस पडतोय, ओढ्यांना, नद्या नाल्यांना पाणी वाहत आहे, त्यावेळी ही बातमी पेपरला दिसेल का, आमच्याकडे टँकर सुरू करा. पाण्याची विपुलता, प्रचुरता असल्यानंतर ही मागणी संभवू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की अभावामध्ये मागणी संभवते, भावामध्ये मागणी संभवत नाही. या गोष्टी थोडस संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर संतांचं जीवन हे अपूर्ण आहे का पूर्ण आहे? संतांच्या जीवनामध्ये अपूर्णता नाही. तुकोबरायांचं जीवन लौकिक दृष्टीने जरी विपन्न दिसत असलं तरी खऱ्या अर्थाने ते संपन्न होतं, विपन्न नव्हतं. लौकिक दृष्टीने जरी त्यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचा अभाव दिसत असला तरी त्या अभावाचा प्रभाव त्यांच्या पारमार्थिक जीवनावर कधी पडलेला नाहीये. कधी त्यांनी सांगितलं की आम्हाला याची उणीव आहे, आम्हाला हे द्या, असं कधी महाराज म्हटले नाही. उलट त्या ठिकाणी त्यांची उद्गार पहा कसे आहेत. न मिळो खावया न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करू. आम्हाला खायला मिळालं नाही तरी चालेल, आमची संतान वृद्धी झाली नाही तरी चालेल, परंतु आमच्या जीवनामध्ये केवळ परमात्म्याने कृपा करावी, ही त्यांची उदात्त भावना आहे. म्हणून एकंदरीत
त्यांच्या जीवनामध्ये अभाव आपल्याला जरी दिसत असला तरी त्यांच्या दृष्टीने तो अभाव नाही, म्हणून त्यांचं जीवन वस्तुतः परिपूर्ण आहे. थोडक्यात त्यांच्या जीवनाचं वर्णन याच शब्दाने करता येईल. काम नाही काम नाही दारू पाये कुठल्याही प्रकारचा काम नाही. काम शब्दाचा अर्थ आपण रोज जो कामधंदा करतो तो काम नाही. काम शब्दाचा अर्थ पंचदशिकार असं करतात. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा काम शब्दिता. हे मला मिळावं हे मला मिळावं अशी माणसाची जी इच्छा आहे त्याला त्या ठिकाणी काम असं म्हणायचं. म्हणून आमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा काम नाही या शब्दाचा अर्थ आमच्या जीवनामध्ये मागणी नाही, गरज नाही, आवश्यकता नाही. मग आवश्यकता त्याच्या जीवनामध्ये नसते ज्याचं जीवन परिपूर्ण असतं. म्हणून संतांचं जीवन परिपूर्ण असल्यामुळे संतांना कुठल्याही गोष्टीची गरज भासत नाही. अतएव परमात्म्याकडे मागणी नाही. मग मागणी नाही, मग आजच्या अभंगात काय सांगायचंय असाही प्रश्न कदाचित निर्माण होईल. आजच्या अभंगामध्ये या ठिकाणी महाराज परमार्थाला अनुकूल अशी प्रार्थना देवाकडे करतात. विठाला विठाला देवाकडे प्रार्थना करतात. ती महत्वाची जी आहे मनोवृत्ती परमात्म्याकडे संलग्न असावी या विषयाने प्रमुख मागणी किंवा प्रार्थना करतात. गंमत अशी असं सांगतात, संसार जर नीटनेटका करायचा असेल किंवा व्हावा असं वाटत असेल तर वित्ताची गरज आहे, आणि परमार्थ जर नीटनेटका व्हावा किंवा करायचा असेल तर चित्ताची गरज आहे. आपलं चित्त जर अनुकूल असेल तर परमार्थ आपण नीटनेटका करू शकतो. चित्ताची जर साथ जर नसेल तर परमार्थ नीटनेटका करू शकत नाही. आपण कीर्तनात इथं बसलोय, शरीराने सर्व शांत आहेत आणि मनाने जर निम्मे माणसं घरी गेले असले, कड्या कुलपणीत लावले असेल का, पोरं अभ्यासच करत असेल का, असे जरी विचार इथं बसून त्यांच्या मनात येत असेल तर मला वाटतं नुसत्या शारीरिक अनुकूलतेला काही उपयोग नाही. मनाची साथ किंवा चित्ताची साथ परमार्थाला असणं अतिशय गरजेचं आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर सामान्यतः समर्पणाचे 3 प्रकार पडतात. एक कायिक समर्पण किंवा त्याला आपण शारीरिक समर्पण म्हणू, दुसरं वाचिक समर्पण आणि तिसरं मानसिक समर्पण. परमार्थ करता असताना हे तिन्ही समर्पण असणं गरजेचं आहे. आता कायिक समर्पण किंवा शारीरिक समर्पण जे आहे ते सहजासहजी होऊ शकतं. आता इथं माणसं कीर्तनाला आले म्हणजे हे सर्व कायिक दृष्टीने समर्पित झालेले आहेत. काही माणसं दिंडीमध्ये जातात, कायिक समर्पण आहे. कोणी यात्रेला जातात, प्रदक्षिणा करतात, कायिक समर्पण आहे. पांढरे कपडे घालतात, गळ्यात माळ घालतात, गंध लावतात, कायिक समर्पण आहे. परंतु याच्यापेक्षा अवघड आहे ते म्हणजे वाचिक समर्पण. वाचिक समर्पण शब्दाचा अर्थ असा आहे की वाचा परमात्म्याला समर्पित करणं, अर्पित करणं. आता वाचा परमात्म्याला अर्पित कशी करायची? एक तर बोलायचं असेल तर परमात्मा संबंधानेच बोलणं किंवा त्यापेक्षा नाही बोलणं, हे 2 प्रकार महत्वाचे. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, हरी बोला हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर हरी बोला. तिथं महाराज सांगतात हरी बोला भांडता, हरी बोला कांता, नाही का. भांडणं करायचे असेल तर देवाचं नाव घेऊनच भांडणं करा, ते भांडणं परवडतील, फायद्यात पडतील. याचा अर्थ असा आहे की असे जे काही भगवत भक्त आहेत की ज्यांचा बोलण्याचा विषय केवळ परमात्मा आहे, परमात्म्याशिवाय दुसरं काही ते बोलत नाही. बोलण्याची नाही
आता देवाविन काही. महाराज सांगतात परमात्म्याशिवाय आता आम्ही काही बोलतच नाही. जर बोलायचं असेल तर ज्ञानोबा ज्ञानेश्वरी जसं सांगतात वेदादी तिन्ही प्रतिष्ठित ती वाग्भुवनी केली जैशी वदनी ब्रह्मशाळा ना तरी एखादे नाव तेची शैव का वैष्णव वाचे वशे ते वाग्भव तप जाणावे. वाचिक तपाचं वर्णन करतात ज्ञानोबा तिथं सांगतात भगवंताचं नामस्मरण किंवा करणं किंवा स्तोत्रादी गायन करणं वाचिक तपाचं किंवा वाचिक समर्पणाचं हे लक्षण आहे. आणि यापेक्षा जर हेही शक्य नसेल तर बिलकुल मौन, कोणाशी काही बोलायचंच नाही. परंतु काही काही मौन धारण करणारी माणसं अशी असतात की आपल्या सोयीस्कर प्रमाणाचा उपयोग करून बोलतात. असं नाही बोलायचं डायरेक्ट. जर जेवायची वेळ झाली आणि भूक लागली झाली म्हणते वेळ आता ना शिदोऱ्या. झोप जर आली निद्रेची अवसरी निधी जे सुखे कितीतरी प्रमाणे मी तुम्हाला काढून देईल जर तुम्हाला बोलायचं असेल प्रमाणात तर. परंतु त्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. मौन शब्दाचा अर्थ असा आहे काहीच न बोलणं त्याला मौन असं म्हणतात. म्हणून शारीरिक समर्पणापेक्षा वाचिक समर्पण जे आहे ते थोडंसं कठीण आहे. आणि वाचिक समर्पणापेक्षा कठीण आहे ते म्हणजे मानसिक समर्पण कठीण आहे. काही काही महात्मे असे आहेत की अगदी कसोटीने प्रयत्नपूर्वक वाचिक समर्पण साधतात. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. महाराज सांगतात की आम्ही परमात्म्याला आमची वाचा समर्पित केली म्हणून दिनरजनी हाची दंडा गोविंदाचे पोवाडे वगैरे. परंतु काही काही माणसं वाचिक समर्पण जरी केलं मानसिक समर्पण त्यांच्याकडून घडू शकत नाही. शरीराने माणसं स्थिर असतात, मनाने कुठे फिरायला जातील आणि कशाचा विचार करतील काही सांगता येत नाही. म्हणून महाराजांनी हा विचार केला शारीरिक अनुकूलता जरी असेल वाचिक समर्पणाची अनुकूलता जरी असेल परंतु मानसिक समर्पण जर घडलं जात नसेल तर परमार्थाची फलरूपता या ठिकाणी प्राप्त होत नाही, साध्य होत नाही. म्हणून गरज आहे ती त्या ठिकाणी मानसिक समर्पणाची. परंतु मानसिक समर्पण म्हणजे एखादी अशी गोष्ट आहे की वेगळी. जसं आपण नारळ घेतो आणि देवासमोर ठेवतो, पेढे घेतो देवासमोर ठेवतो, हार घेतो देवाच्या गळ्यामध्ये घालतो, तसं मन घेतलं आणि देवाच्या पायावर ठेवलं. एवढं सोपं आहे का ते? ही गोष्ट एवढी सोपी नाही, एवढी आपल्या आटोक्यातली नाही. बऱ्याच लोकांनी देवाच्या चरणाशी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला परंतु मन त्यांच्या हातावर तुरी देऊन केव्हा निघून गेलं हे त्यांना आल्यावर कळलं की ते गेलं होतं. गेलं त्यावेळी नाही कळलं ते. याचा अर्थ असा आहे की मानसिक समर्पण करणं हे अतिशय अवघड आहे. म्हणून महाराजांनी परमात्म्याकडे प्रार्थनेच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी हीच विनंती केली. माझ्या मनाला गुंछंदा 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 नित्य गोविंदा गोविंदा नित्य गोविंदा गोविंदा माझा मनाला गुंछंदा माझा मनाला गुंछंदा माझा मनाला गुंछंदा परमात्म्याकडे अनेक ठिकाणी प्रार्थना केली. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हे भगवन आमच्या चित्तामध्ये नाही का तुमचं स्वरूप असावं, तुमचं ध्यान असावं. काही ठिकाणी असंही वर्णन करतात माझे चित्त तुझे पाया माझे चित्त तुझे पाया हे ऐसे करी काही ऐसे करे काही आधरुनिया पाये आधरुनिया पाये भवधारी दातारा
ठिकाणी अनेक अभंगामध्ये महाराज मानसिक समर्पणाविषयी देवाला विनंती करतात. देवाला का विनंती करतात? देवाला विनंती करण्याचं काय कारण आहे? मन कोणाचं आहे? मन तुमचं आहे का देवाचं आहे? मन प्रत्येकाचं स्वतंत्र आहे, आपलं आपलं मन आहे. मग आपलं मन जर आपल्या ताब्यात राहत नसेल तर त्याला आपलं म्हणायला आधार काय? आता तुम्ही सर्व शेतकरी माणसं आहेत, खेड्यात राहणारी माणसं आहेत. जनावरं जी आपली आहेत ती आपल्या आज्ञेत असतात की नाही? समजा कल्पना करा, एखाद्याचं कुत्र आहे. त्या कुत्र्याला जर तुम्ही नाव घेऊन हाक मारली तर किती लांब कुत्रं असलं पळत येतं. जर त्याला छुछू म्हटलं तर जिकडे बोट दाखवलं तिकडे ते काय करतं? पळत जातं. तुमच्या आज्ञेत आहे. एखाद्या जनावरला, गाईला, बैलाला जर तुम्ही हाक मारून नाही का त्याचं नाव घेऊन जर हाक मारली, जनावर ते वळ म्हणलं तर वळतंय, हे म्हणलं तर इकडे येतंय वगैरे वगैरे. मग जे प्राणी तुमच्यापेक्षा भिन्न आहेत, वेगळे आहेत, ते जर तुमच्या आज्ञेत राहतात आणि तुमचं मन तुमचं स्वतःचं तुमच्या शरीराच्या आतमध्ये असून जर तुमच्या ताब्यात राहत नसेल तर ते आपलं स्वतःचं आहे असं म्हणायला आधार काय? कुठल्या आधारे असं म्हणू शकता की माझं मन आहे? त्याचं कारण असं आहे की खरंच मन हे एवढं विचित्र आहे. गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाच्या समोर हाच प्रश्न निर्माण झाला. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. देवा, मन अतिशय चंचल आहे. जसं पाणी अडवता येईल, वाऱ्याला अडवणं कठीण आहे. वायोरीव सुदुष्करम. वाऱ्याला अडवणं जसं कठीण आहे तसं मनावर नियंत्रण करणं असं अतिशय कठीण आहे. म्हणून असं आवरण्यास अतिशय कठीण असणारं, नियंत्रण करण्यास अतिशय कठीण असणारं जे मन आहे, आम्ही तिथं हात टेकले, तुमच्या मदतीची गरज आहे. जेव्हा आपले प्रयत्न कमी पडतात तेव्हा आपण दुसऱ्याला हाक मारतो की नाही? पुराणामध्ये मोठ्या मोठ्या कथा आहेत. जेव्हा गजेंद्राचे स्वतःचे प्रयत्न कमी पडले तेव्हा भगवंताला हाक मारली, या आतास आमच्या मदतीला. द्रौपदीचे स्वतःचे प्रयत्न कमी पडले मग देवाला हाक मारली. तसं मनाच्या बाबतीमध्ये मला वाटतं सर्वांचेच प्रयत्न कमी पडत असावेत. तुकाराम महाराज नाटाच्या भागामध्ये सांगतात, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा करुणे त्याची विवंचना निवपदना आदरिले. या मनावर आम्ही काय काय उपाययोजना केली नाही, अनेक प्रकारची उपाययोजना केली, परंतु न आयके आमच्या आटोक्यात येत नाही. मनाबद्दल खूप मोठं वर्णनही शास्त्रामध्ये केलेलं आहे. आपल्या परंपरेमध्ये वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. मन हे असं ओढाळ आहे. एका ठिकाणी महाराज वर्णन करतात, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा. पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, पांगुळ झालो देवा. जय बोलो जया बोले
एकात्मक योजनेमध्ये महाराजांनी रूपक केले ते पांगळ्याचं रूपक केले. पांगळे म्हणजे आपल्या इकडे तिकडे आपण पाहतो ते पांगळे नाहीत. मला वाटतं या सिद्धांताच्या दृष्टीने जर विचार केला तर प्रत्येक मनुष्य पांगळा ठरावा. महाराज तिथं वर्णन करतात, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय. ज्याला हात पाय नाही तो पांगुळ वेगळा आणि हात पाय असून पांगुळ झालेला तो वेगळा. बैसलो जयावरी सैराट ते जाय वर्णन केलेलं आहे. माणसांची इंद्रिय जी असतात ती बहिर्गामी असतात. इंद्रिय वृत्ती जी आहे अनुकूल विषयापर्यंत धावत जाणं, दौडत जाणं इंद्रियांचा हा स्वभाव आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात वर्णन करतात, जसे खाला राधावे पाणी भ्रमर पुष्पांची घाणी नाना सुटला सांजवनी वत्सुची हिना घनगर्जना सरिसा मयूर ओवांडी आकाशा ज्ञाता ज्ञेय देखोनी तैसा धावची की. डोळ्यांना असं वाटतं की चांगलं रूप पाहायला मिळावं, कानाला वाटतं चांगलं ऐकायला मिळावं, जिभेला वाटतं चांगली पक्वान्न खायला मिळावीत, घ्राणेंद्रियांना वाटतं चांगला सुगंध मिळावा. सर्व इंद्रियांची दौड जी आहे ती बाहेर अनुकूल विषयाकडे आहे. आणि गंमत अशी आहे की इंद्रिय जात असताना ते एकटे जात नाहीत, मनाला बरोबर घेऊन जातात. चला आपण तिकडे जाऊ. कारण मन पांगळ आहे आणि इंद्रिय जे आहेत ते मात्र चांगली आहे. परंतु गंमत अशी म्हटलं तर आपल्याकडे इकडे गाड्याचं सत्र बरंच मोठं असतं. गाड्याच्या शर्यती असतात ना, शर्यतीची गाडी, त्याच्यावर मेहरबानी असं की एखादा माणूस बसवत नाही नाही का. जर माणूस जर बसवला आणि ते बैल जर कुणीकडे उधळले तर सांगता येत नाही त्याला कुठे घेऊन जातील. या जीवात्म्याची किंवा या मनाची अवस्था तीच आहे. इंद्रियावर आरूढ होऊन जेव्हा हे मन तिथं जात असतं तेव्हा ते पांगळं असतं, त्याला जाता येत नाही स्वतः, म्हणून यांच्यावर आरूढ होऊन ते जातं. आणि ज्याच्यावर ते आरूढ होतं सैराट ते जाय, इंद्रिय सैराट जातात. मग जात असताना मग खेटीता कुंप काठी खुंट दरडी न पाहे अशी अवस्था त्या मनाची होती. परंतु अशाही अवस्थेमध्ये त्याला वाटतं की आपण तिथं जाऊन सुख मिळवू, परंतु तिथं जाऊन सुख न मिळता केवळ सुखाचा आभास मिळतो, सुख मिळत नाही. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं की बाबा मना तू इंद्रियांच्या नादी लागू नको, त्यांच्या संगतीमध्ये राहू नको, बुद्धीकडे जा. परंतु मनाला बुद्धीची संगत नाही आवडत, मनाला संगत आवडती इंद्रियांची. कारण ती बुद्धी म्हटली, बुद्धी तीच डोळे झाकून बसते, तिच्याजवळ आपला काय मिळणार आहे. ही इंद्रिय रोज कुठेतरी घेऊन जातात, काहीतरी नवीन आपला देतात, इंद्रियांच्या संगतीमध्ये बरं आहे. मन हे अविचारी अविवेकी असल्यामुळं इंद्रियांच्या संगतीमध्ये जातं. परिणामी सुख न मिळता त्या जीवाला दुःखाला सामोरं जावं लागतं. म्हणून या ठिकाणी हा सर्व विषय समोर घेऊन महाराजांनी विचार केला की पहिली गोष्ट मनावर नियंत्रण करणं आणि दुसरी गोष्ट मनाला योग्य दिशा देणं. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मन इंद्रियांच्या मागे जे जात आहे त्याला तिथून परावृत्त करणं, त्याच्यावर नियंत्रण करणं आणि दुसरी गोष्ट त्याला योग्य दिशा देणं. म्हणून या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या दोन्ही गोष्टी समर्पक पद्धतीने मांडलेल्या आहेत. समचरणादृष्टी विटेवरी साजे, समचरणादृष्टी विटेवरी साजे, समचरणादृष्टी विटेवरी साजे, समचरणादृष्टी विटेवरी साजे, समचरणादृष्टी विटेवरी साजे. पहिल्या चरणामध्ये परमात्म्याकडे विनंती करतात, प्रार्थना करतात की हे भगवान आमची मनोवृत्ती तिथं राहावी. म्हणजे मी सांगितलं की पहिली गोष्ट मनावर नियंत्रण करणं, दुसरी गोष्ट मनाला योग्य दिशा देणं. मन असं आहे, मला वाटतं मनापेक्षा भूत परवडलं परंतु मन परवडू शकत नाही. लक्षात आलं का.
असं सांगतात की एकाने एक भूत प्रसन्न करून घेतलं. भूत प्रसन्न झालं. भूत लवकर प्रसन्न होतात, देव लवकर प्रसन्न होत नाही. अडचण ही आहे. भूत प्रसन्न झाला आणि त्या भक्ताला सांगितलं की भक्ता माग, तुला काय पाहिजे ते माग. भक्ताने सांगितलं हो माझ्याकडे खूप कामं असतात, तू माझ्याकडे कामाला ये, बस मला काही दुसरं काही नको आहे. त्या भूताने सांगितलं ठीक आहे, तू मला जर कामासाठीच जर प्रसन्न करून घेतलं असेल, बोलावलं असेल तर एक लक्षात ठेव, तुझे जेवढे काही कामं असेल ते सर्व काम मला सांग, मी तुझे कामं करील. परंतु ज्यावेळी काहीच काम राहणार नाही त्या दिवशी मी तुला खाऊन टाकेन. काय करायचं तिथं. आता प्रसन्न केलं तो वर दिलेला होता. त्या माणसाला वाटलं काय भूत आहे, काय काम तरी काय करी. मोठा शेतकरी होता तो. त्या भूत जेव्हा आलं पहिल्या दिवशी कामावर, भूता सांगितलं म्हटले बा आपली जी जमीन आहे ती सगळी जमीन नांगरून घ्यायची. आता याला त्या ट्रॅक्टरने जमीन नांगरायला लागत होते 15 दिवस. भूताने 2 दिवसात सगळी जमीन नांगरून टाकली. आता भूतच ते सर्व जमीन नांगरून टाकली. मालकापुढे उभा राहिला, म्हटले जमीन नांगरायची झाली. मालक म्हणे 2 दिवसामध्ये? हो म्हटले, जाऊ पा कुठं चूक दाखवा मला, बिलकुल व्यवस्थित जमीन नांगरली. बोला पुढं काम काय? मला काय सांगितलं, मला सगळं ते ढेपाडं फोडून घ्या, ढेकळं जे निघाले जरा थोडस. त्याने काय, आता आपण ट्रॅक्टरला एखादं साधन जोडतो किंवा बैलाला एखादा पोल जोडून ते ढेकळं फोडून घेतो. भूताने काय अर्ध्या तासात सर्व ढेकळं फोडून टाकले. बोला पुढचं काम काय? याने सगळं सऱ्या काढा, ऊस लावा, पाणी द्या, खत टाका, सर्व सर्व काय असेल ते काम सांगितले. 10-15 दिवसात ऊस उगून निघाला. नाही का, ताकद भूताची का थोडी होती का? बोला पुढचं काम काय? आता पुढचं काम काय शोधावं आणि याला काय सांगावं याला प्रश्न पडला. म्हणले आमचे एक मित्र आहेत, त्यांची जमीन नांगरून द्या. नाही का, आता जेव्हा काम करून घेणं गरजेचं होतं, त्यांची जमीन नांगरून दिली, त्यांची मशागत करून दिली, सर्व झालं. पुढं काम काय? याची तब्येत तर बिलकुलच खराब झाली. म्हटली आता एखाद्या दिवशी काम नसतं, याने जर खाऊन टाकल्यामुळे सगळं संपायचं, मागची पुढची बेरीज एक होऊन जायची. आपल्या एका बुद्धिमान मित्राला त्यांनी सर्व काही सांगितलं. म्हटले अशी अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, भूत प्रसन्न झाले, कामं टपाटप होतात, अडचण नाही. अहो मी त्याला म्हटले सफरचंद ताजे आणि असले, त्यांनी हिमालयात जाऊन 2 तासात सफरचंद आणून दिले. नाही का, ताजे सफरचंद पाहिजे म्हणून. आता भूताचं शरीर वायुमय शरीर असतं, इथून गेलं घेऊन आलं लगेच ताजे सफरचंद, घ्या झाडाचे तोडून आणले. काही काम सांगितलं तर 2 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. आता यांनी मला नाही खाल्लं बरं होय. मालक म्हटला काही काळजी करू नको. तो त्याचा मित्र म्हटला एक काम कर, त्या भूताला एक मोठी बल्ली उपटून आणायला लाव, झाडाची तोडून आणायला लाव, आणि अंगणामध्ये राहून मी काय सांगायचे सांगतो. भूताला सांगितलं. म्हटले पा काम झाले? हो म्हटले झाले. पुढचं काम? म्हणजे एक जास्तीत जास्त जेवढी उंच बल्ली असेल एक बल्ली तोडून घेऊन ये म्हटले, लाकडाची. आणली त्याने, अंगणामध्ये इथं रव म्हटले. त्याने अंगणामध्ये रवली. बरं म्हटले काम काय? आता म्हटले जा वर शेंड्याला, त्या बल्लीने वर चढ चढ. वर गेला काय होतो? म्हणला मी गेलो वर. म्हटले ये खाली. जा पुन्हा वर, ये खाली. आणि त्या भूताला सांगितलं मी जोपर्यंत दुसरं काम सांगत नाही तोपर्यंत तुला हेच काम. खालून वर जायचं, वरून खाली यायचं, मला पुन्हा विचारायचं नाही, हे काम व्यवस्थित काम पार पडायचं. आता भूतही थकलं. म्हटले आता यांनी आपलं खरोखरच कामाला लावलं. आता तसं मन जे आहे, माणसाचं मन एवढं विचित्र मन आहे, अनेक प्रकारचे विकल्प ज्ञानोबराय सांगतात, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची, असं काम त्या मनाचं आहे. हे मन आपल्यालाच धोका देऊ शकतं, आपलाच घात करू शकतं. आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार, तुकोबराय वर्णन करतात. ही मनाची वृत्ती असल्यामुळं महाराजांनी विचार केला की या मनाला एखादं असं काम द्यावं की ज्यामुळे मन हे तिथं गुंतून राहील. आणि म्हणून त्याला काय काम द्यायचं, म्हणून महाराज सांगतात समाचरण दृष्टी
मनोवृत्ती त्या ठिकाणी राहावी. कुठं राहावी? जिथं समचरण आणि समदृष्टी आहे तिथं माझी वृत्ती राहावी. आता समचरण आणि समदृष्टी कुठल्या अवतारामध्ये? केवळ पांडुरंग परमात्म्याच्या अवतारामध्ये, बाकीच्या अवतारामध्ये नाही. आता मत्स्य कच्छ वगैरे इतर युनितील अवतार आहेत त्यांची गोष्ट सोडून द्या. परंतु वामन परशुराम जे काही मानवी अवतार आहेत त्या अवतारामध्ये सुद्धा समचरणही नाही आणि समदृष्टी नाही. ती रामावतारात नाही, कृष्णावतारातही नाही, केवळ पांडुरंग परमात्म्याकडे. रामावतारामध्ये जर पाहिलं तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी, एक पाय पुढे एक मागे, आवेश वेगळा, धनुष्यबाण घेतलेलं. कृष्णावतारामध्ये जर पाहिलं तर पाय थोडासा जवळ आला पण सम नाही झाला, देहुडा झाला. देहुडा चरणी वाजवित, देहुडा सम नाही. पण तो पांडुरंग परमात्म्याकडे जर पाहिलं तर समचरण आहे, समदृष्टी आहे. एका समतेचं अधिष्ठान पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची जी मूर्ती आहे त्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीजवळ अर्थात तुमच्याच चरणाजवळ माझी मनोवृत्ती कायम राहावी अशी आमची विनंती आहे, अशी आमची प्रार्थना आहे. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, त्या ठिकाणीच माझी वृत्ती राहावी. या अतिरिक्त मला काहीच नको. अभंगाचं आणि कण लागे, आणि कण लागे, माईका पदार्थ. आणि कण लागे, आणि कण लागे, माईका पदार्थ. आणि कण लागे, आणि कण लागे, माईका काहीच नको. फक्त परमात्म्याच्या समचरण समदृष्टीजवळ माझी मनोवृत्ती राहावी एवढीच आमची विनंती. याच्या अतिरिक्त आम्हाला काहीच नको. माईक पदार्थ आम्हाला बिलकुल नको. आणि न लगे माईक पदार्थ, माईक पदार्थ शब्दाचा अर्थ, माईक म्हणजे हा माईक नाही. माईक शब्दाचा अर्थ माया ज्याच्यामध्ये आहे त्याला माईक असं म्हणतात. एखाद्या माणसामध्ये जर भाव असेल तर आपण त्याला भाविक म्हणतो. तसं माया ज्या पदार्थामध्ये त्या पदार्थांना माईक पदार्थ असं म्हणतात. आता माया म्हणजे नेमकं काय पुन्हा आणखी खाली शिरावं लागेल आपला. माया शब्दाचा अर्थ, माया शब्दाचा अर्थ एक आसक्ती. माया शब्दाचा अर्थ प्रेम किंवा आवड. माया शब्दाचा आणखी अर्थ वेदांत शास्त्राची जी माया आहे प्रसिद्ध
तो एक अर्थ आहे. जसं वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, तिथं माया शब्दाचा अर्थ प्रेम किंवा आवड असा होतो. वैष्णव कोणाला म्हणायचं की ज्याची संपूर्ण प्रेम किंवा आवडीचा विषय परमात्मा आहे त्याला वैष्णव म्हणायचं. किंवा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ज्ञानोबऱ्या सांगतात, हे आदिपुरुषाची माया ब्रह्मिया ही नयेची आया, नाही का. तिथं माया शब्दाचा अर्थ परमात्म्याची जी इच्छा शक्ती आहे त्याला त्या ठिकाणी माया असं म्हणायचं. परंतु वेदांत शास्त्रातली जी माया आहे ती मात्र या दोन्हीपेक्षा वेगळी. वेदांत शास्त्रामध्ये माया कशाला म्हणायचं, जिला सत म्हणता येत नाही, जिला असत म्हणता येत नाही, जिला सदसत म्हणता येत नाही आणि जिला सदसत विलक्षण म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे जिला सावयव म्हणता येत नाही, निरवयव म्हणता येत नाही, सावयव निरवयव म्हणता येत नाही आणि तद्भिन्न म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे जी माया अशी सदसत विलक्षण अनिर्वचनीय आहे, जिच्याबद्दल काहीच बोलता येत नाही, तिला माया असं म्हणावं. शंकराचार्य एका श्लोकामध्ये सुंदर सांगितलं, सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो भिन्नाप्य भिन्नाप्य भयात्मिकानो संगाप्य नंगाप्य भयात्मिकानो महाद्भूत अनिर्वचनीय रूपा. जी महाद्भूत आहे अनिर्वचनीय आहे तिला त्या ठिकाणी माया असं म्हणायचं. आता माया जर विचारलं, त्या वेदांती लोकांचं म्हणते एक रामबाण औषध आहे. तुम्ही काही विषय काढा ते त्याचं उत्तर हेच देतील, काय नाही माया आहे, नाही का, माया आहे म्हणतील आणि त्या विषयाचा समारोप करून टाकतील. परंतु वास्तविक जरा पाहिलं तर ही माया नेमकी कशी आहे, मायेचं नेमकं स्वरूप कसं आहे, माया कशाला म्हणायचं. त्या वेदांत शास्त्रियांना प्रश्न असा विचारला की तुम्ही जी माया मानता ती माया कशी आहे, तिचं स्वरूप कसं आहे, ती भावरूप आहे का अभावरूप आहे. त्यांच्याला माया भावरूप आहे. म्हणजे भावरूप माया आहे तर दाखवा आम्हाला कशी आहे. भावरूप पदार्थ दिसतो की नाही, माया दिसायला पाहिजे. त्यांच्या लक्षात आली की गडबड झालेली दिसते. म्हणजे आमची माया अभावरूप आहे. मग म्हटले अभावरूप जर माया असेल तर अभावरूप मायेपासून भावरूप जगाची निर्मिती कशी होते, सांगा संगती आम्हाला. जर घट करायचा असेल तर माती वास्तविक पाहिजे का काल्पनिक पाहिजे, वास्तविक पाहिजे. काल्पनिक मातीनं घट तयार होणार नाही. एखादं काही कपाट बनवायचं असेल तर लाकडं काल्पनिक पाहिजेत का वास्तविक पाहिजेत, वास्तविक पाहिजेत. स्वप्नातल्या पक्वान्नाने कोणी तृप्त होऊ शकतो का, नाही. तसं माया जर अभावरूप असेल तर कथम असत सत जायते, असतः सत कथम जायते. अभावरूप मायेपासून भावरूप जगाची निर्मिती कशी होते असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे पहा माया जी आहे, मायेला मायेबद्दल काहीच म्हणता येत नाही, फक्त ती मानायची असते, बाकी काय. आणि मग त्यांनी यांना एक 17 हत्तीची गोष्ट सांगितली. 17 हत्तीची गोष्ट आहे की माहिती तुम्हाला. एका मोठ्या शेठजी सावकाराकडे 17 हत्ती होते. अंतिम काळ जवळ आला. मग त्यांनी आपल्या पोथीच्या पुस्तकात एका पानावर लिहून ठेवलं की माझ्या 3 मुलाला वाटणी अशी करावी, जमीन याला ही द्यावी ती द्यावी, अमकं द्यावं, सोनं एवढं, पैसे तेवढे, सर्व दिलं. आणि हत्तीची वाटणी अशी केली की माझा सगळ्यात नंबर 1चा मुलगा आहे त्याला 1 नवमांश हत्ती द्यावेत, 2 नंबरचा जो मुलगा आहे त्याला 1 तृतीयांश हत्ती द्यावेत आणि लहान जो मुलगा आहे त्याला 1 द्वितीयांश हत्ती द्यावेत. असं त्यांनी लिहून ठेवलं. गेले ते. आता गेल्यानंतर मुलं समजूतदार होते, सर्वांनी ते वाटून घेतलं, काही जे आहे असेल ते. प्रश्न निर्माण झाला की हत्तीची वाटणी कशी करायची. जर 15 हत्ती असते तर 5-5 घेतले असते ठिकाणी, 18 असते तर 6-6 घेतले असते. पण 17 हत्ती म्हणलं 1 हत्ती कमी कोणी घ्यायचा. इथं मात्र काही त्यांचे मिळतं जुळतं होईना. मग ते काही शिरडू कोरडू नाही, राहू दे एखादं कमी. एवढा मोठा हत्ती कमी घ्यायचं म्हणजे काय. मग त्या लोकांनी सांगितलं, म्हटले असं का, तुमचे वडील अतिशय हुशार होते, विद्वान होते, कुठंतरी काहीतरी लिहून ठेवलं असेल बघा. त्यांनी पोथ्या उचकून पाहिल्या तेव्हा एक पान सापडलं आणि हत्तीची वाटणी समोर आली. अरे म्हटले मग काय अडचण नाही, प्रश्न सुटला. म्हणले मग सुटला तर सोडवा, वाटण्या कशा करायच्या. लहान मुलगा जो आहे तो म्हटला माझ्या वाट्याला 1 द्वितीयांश हत्ती आहेत. 17तले 1 द्वितीयांश किती, 17तले 1 द्वितीयांश ते काय लाडू आहे का, अर्धे करून द्यायचे, घ्या अर्धा काय हरकत नाही. जो मधला होता म्हटले माझे 1 तृतीयांश, 17तले 1 तृतीयांश किती द्यायचे. बरेचसे गणितज्ञ लोक त्या ठिकाणी आपले पेन कागद घेऊन आले, वह्या काळ्या केल्या, लक्षात का, हिशोब काही लागाना, कसं काय वाटणी करायची.
एक जाणकार मनुष्य त्या भागात होता. तो म्हटला काहीतरी गडबड दिसते, चला आपण जाऊन काही मदत करू. वातावरण समजून घेतलं, वाटणी समजून घेतली, पाहिलं, म्हटले काही हरकत नाही, मी तुम्हाला मदत करतो. किती हत्ती आहे तुमचे? म्हटले 17 हत्ती. माझा एक हत्ती त्याच्यामध्ये बेरजेला धरा. आता किती हत्ती झाले? कळा वाटण्या. म्हटले काय हरकत नाही. मग 18 हत्ती झाल्यामुळे लहान मुलगा जो होता तो म्हणले माझे म्हणाला की 1/2 देऊन टाका. 18तले 1/2 किती गेले त्याला? 9 गेले. लहान 2 नंबरचा आला, तो म्हटला माझे 1/3, 18तले 1/3 6, त्याचे 6 बाजूला गेले. आणि मोठा जो होता तो म्हणला माझे 1/9, 18तले 1/9 2 हत्ती, त्याच्या वाट्याला 2 आले. पहिल्याचे 9, दुसऱ्याचे 6 आणि याचे 2, किती हत्ती झाले? 17. ते आमचा मग जो धरलेला आहे तो आमच्या घरी नेऊन सोडा, काय हरकत नाही. जसं तो हत्ती वस्तुतः नव्हताच, परंतु ही वाटणी करण्यासाठी अद्यावृत धरावा लागला. वास्तविक तो हत्ती नव्हताही, शेवटी शिल्लकही राहिला नाही. तसं यांनी सांगितलं आमची माया तशी आहे. फक्त जगाची संगती लावण्यासाठी माया आहे, नाही तर मायेला सत्ता नाही. विठाला 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 ज्ञानोबरातीचं ज्ञानेश्वरी सुंदर शब्दात वर्णन करतात. तैशी सतना सत होई जे विचाराचे नामनस आहे, ऐसिया परिचय आहे अनादी म्हणते. तिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. जे विचाराचे नाम नस आहे, मायेविषयी विचार सुरू झाला नाही झाला की माया आपलं चंबुगा मानते आणि निघून जाते, थांबत नाही. विचाराचं नावच ती सहन करू शकत नाही. एका गावात एक अशीच मामा होते. सगळे लोक त्यांना गावातले मामा 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 सर्व मामा म्हणायचे. नाही, आपले डमाली मामा नाही, ते सोडून लक्षात राखा. सर्व लोक मामा मामा. कोणी मामाला चहा पाजायला लावायचं, कोणी बिडी पाजायला लावायचं, कोणी काय काय. आता प्रकार असा झाला की त्या गावामध्ये मामा तर थोडेसे वैतागले. म्हटले काय गावं सर्व त्रास द्यायला लागले, आपण दुसरीकडे जाऊ. मग त्यांनी काय केलं, जवळच असणाऱ्या राजधानीमध्ये त्या शहरामध्ये गेले. राजवाड्यामध्ये प्रवेश करत असताना त्या द्वारपालाने त्यांना अडवलं. अहो तुम्ही कोण, काय, कोणाला भेटायचंय? अहो म्हटले मी मामा आहे. मामा म्हटलं तर ते घाबरले. त्यांना वाटलं एक तर राजाचे मामा असतील किंवा राणीचे मामा असतील, आपल्या नोकऱ्या सांभाळायच्या. जा म्हटले आतमध्ये. मामा आतमध्ये गेले. राजाला निरोप गेला, मामा आले. राणीला निरोप गेला, मामा आले. राजाने सांगितलं ती अमक्या अमक्या नंबरची एक खोली जी आहे ती त्यांना स्वतंत्र उडून द्या. 2 शिपाई तिथं थांबा, काय कमी जास्त असेल ते सर्व पहा. राणीने तसा आदेश दिला. 2 शिपाई आणखी एक्स्ट्रा तिथं योजितले गेले. मामाने 1 कप चहा सांगितलं तर 2 कप चहा यायचे. वर पक्षाचे का उधू पक्षाचा आहे, दोन्हीकडचे चहा. नाश्ता एकाचा शिरा, एकाचं पोहे, एकाची उपमा. काय मामाची तब्येत एका महिन्यातच दुप्पट झाली. आता व्यवस्था तर मामाची सोयच अशी करायला सांगितली. 1 महिना 1.5 महिना झाला. एकदा संध्याकाळी जेवणाच्या वेळी राजा आणि राजी एकत्रित आले, जेवायला बसले आणि सहज त्यांनी विषय काढला. राजाने आतापर्यंत हा विषय याच्यामुळे नाही काढला. राजाला वाटलं आपण जर मामाचा विषय काढला तर राणीला वाईट वाटेल, तिचा मामा असल्यामुळं. आमचे पाहुण्यांना सहनच होत नाही असं वाटायला नको. आणि राणीलाही तेच वाटलं, जर आपण मामाचा विषय काढतो तर राजाला वाईट वाटेल. मग दोघांच्या भिडेमुळे दोघांनी विषय काढलाच नाही. 1.5 महिना गेला. आणि मग सहज एकदा राजाने विषय काढला जेवताना. राणीला म्हटले बरं झालं मामा खूप दिवसांतर आपल्याकडे आले. कुणी कुठून आले मामा? तिने मला काय माहिती, तुमचे मामा मला काय माहिती कुठून आले. मग राजा दचकला. माझे मामा? माझे नाहीत मामा ते. मला वाटलं तुझे मामा असतील. ती म्हटली माझे नाही. जेव्हा दोघांच्याही लक्षात आलं की मामा दोघांचे नाही, त्यांनी एका शिपायाला बोलले ते मामा कोण कुठले काय बघून या म्हटले. शिपायांच्या लक्षात आलं पटकन. आता राजाचे शिपाई म्हणजे चलाक असतात, ते हुशार असतात. पटकन त्यांच्या लक्षाला काहीतरी गडबड दिसते. गेले मामाच्या खोलीमध्ये. मामा तुम्ही कोण आहे, कुठले आहेत तुम्ही? मामा सांगितलं माझी पिशी भरलेलीच आहे, खोंडीला अटकली. आता पुढचं काही विचारू नका, मी निघालो. पिशवी खांद्यावर घेतली आणि मामा निघून गेले. तसं ज्ञानोबराया सांगतात ही माया कशी आहे, हिची उत्पत्ती कशी आहे, ही अनादी आहे का साधी आहे, अनंत आहे का शांत आहे, ही चिद्रूप आहे का जडरूप आहे, हिची उत्पत्ती कधी आहे,
या मायेविषयी जेव्हा आपण विचार आरंभ करतो, तिचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती माया नाही का राहत नाही, ती माया निघून जाते. जे विचाराचे नाम नस आहे, ऐशिया परिचया ही अनादी म्हणते, असं त्या मायेचं स्वरूप आहे. म्हणून ज्ञानोबा दुसरीकडे वर्णन करतात, अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याचे स्वभावे सांगत असे. अविद्या या नावातच मी विद्यमान नाही, अर्थात नॉन एक्झिस्टंट आहे, ही गोष्ट ती दाखवते. अशी जी माया आहे, त्या मायेनं जेवढे पदार्थ बनलेले आहेत ते सर्व पदार्थ माईक पदार्थ आहेत. म्हणून महाराज सांगतात, आम्हाला हे माईक पदार्थ नको. भौतिक जगामध्ये जे आपल्या डोळ्याने दिसतात, जे जाणवतात, ज्यांच्याविषयी माहिती मिळते, ज्यांच्याविषयी मनामध्ये आपण कल्पना करू शकतो, जे आपल्या बुद्धी ज्ञानेंद्रियाचा विषय आहेत, की सर्व पदार्थ माईक पदार्थ आहेत. म्हणून महाराज सांगतात की हे भगवान, आम्हाला हे माईक पदार्थ नको आहेत. आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. हे भगवान, त्या ठिकाणी माझी इच्छाच उत्पन्न होऊ नये, अशी माझी विनंती आहे. देवाला असं वाटलं की तुकोबाराय भौतिक जगाला, या पदार्थांना, ऐहिक भोगांना कंटाळलेले असावेत, त्याचं महत्व त्यांना वाटत नसावं. तेव्हा यांच्या मनात काही पारत्रिक विषयाविषयी काही भावना आहे की काय, म्हणून त्याचाही निषेध अभंगाच्या तिसऱ्या चरणात. ब्रह्मादिक पद दुखाते चिराने, ब्रह्मादिक पद दुखाते चिराने, ब्रह्मादिक पद दुखाते Oh,
तिथं यमराज आणि नचिकेताचा संवाद कठोपनिषदामध्ये आलेला आहे. एक लहान मुलगा 4-5 वर्षाचा नचिकेत नावाचा मुलगा, आपल्या वडिलांनी मोठा यज्ञ केला आणि ब्राह्मणांना अशा गायी दान दिल्या की ज्या गायांना चालता येणंच काय, पण उठून उभं राहणंही कठीण होतं. अशा गायी ब्राह्मणाला दान देऊन टाकल्या. दानशूर लोक अशा गोष्टी दान द्यायला खूप अग्रेसर असतात. कधी कधी असं होतं, ज्या नोटा चालत नाही त्या देणगी द्यायच्या, असं होतं कधी कधी. तिथं उपनिषदामध्ये वर्णन केलंय, पितोदका जगद तृष्णा दुग्ध दुहा निरिंद्रिया आनंदा नाम ते लोकांस्तांच गच्छती ता ददत. पितोदका, ज्यांनी शेवटचंच पाणी पिलंय, जगद तृष्णा शेवटचा चारा खाल्लाय, दुग्ध दुहा शेवटचं जो दूध दिलेलं आहे, निरिंद्रिया ज्यांची इंद्रिय त्या ठिकाणी क्षीण झालेली आहे, अशा गायी त्यांनी दान दिल्या. लहान मुलगा, बापाचं हे कृत्य आवडलं नाही. म्हटलं तुम्ही असं काय करता? म्हटलं या गाई ब्राह्मणाला देऊ नका, चांगलं द्यायचं असं तर चांगलं द्या. मला वाटतं कुठल्याही बापाला पोरांनी शिकवलेलं शहाणपण आवडत नसावा. लहान पोरग आताच, आता मला शहाणपण शिकायला लागले. मुलाने पुन्हा पुन्हा आग्रह धरला, रागाच्या भरामध्ये दडपवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या मुलाने त्याच्याही पुढे पाऊल टाकलं. म्हटले मी धडधाकट आहे, मी चांगला आहे, मला कोणाला तरी दान देऊन टाका. बापाने सांगितलं जा मृत्यवे त्वम ददामिति, मी तुला मृत्यूला दान देऊन टाकतो. तपोवनाने ते लहान मूल यमराजाच्या दारात गेलं, दरबारामध्ये. ज्यावेळी ते लहान मूल यमराजाकडे गेले तेव्हा यमराज दौऱ्यावर गेले होते. गंमत अशी आहे, जे लोक यमाला चुकण्याचा प्रयत्न करतात, यम केव्हा त्यांच्यावर उडी टाकतो सांगता येत नाही. आणि जे यमाला भेटायला जातात, यम जागेवर नसतो, यम घेतो, ते दौऱ्यावर गेले. 3 दिवस यम महाराज आले. 3 दिवसानंतर त्या द्वारपाळांनी सांगितलं, म्हणजे महाराज कोणीतरी एक मूल तुम्हाला भेटायला आलेलं आहे, गेटच्या बाहेरच आहे, आम्ही त्याला आत घेतलेलं नाहीये, परंतु 3 दिवसापासून तुमची प्रतीक्षा करतोय. यम महाराज तिथं गेले, त्या लहान मुलाकडे हात जोडले की बाळा तू कोण आहे, कुठून आलेला आहे, कशासाठी आलेला आहे? 3 दिवस उपवाशी राहून सुद्धा अतिशय करारी आणि तेजस्वीपणे त्यांनी यम महाराजांना सांगितलं, महाराज माझ्या वडिलांनी दान रूपामध्ये तुम्हाला दिल्यामुळे मी आता तुमच्याकडे आलोय, तुमच्याकडे नाही येऊन जाऊ कुठं म्हणून. 3 दिवस उपवाशी राहिल्यामुळे यम महाराजांनी पहिल्यांदा त्याला क्षमा याचना केली. बघा, मोठ्या माणसाचा व्यवहार अतिशय मोठा असतो. आपल्या व्यवहारामुळे, आपल्या सभ्यतेमुळे ही माणसं मोठी असतात. जी माणसं वयाने मोठी आहेत, ज्ञानाने मोठी आहेत किंवा धनाने मोठी आहेत, ती खरी मोठी नसतात. ज्यांच्याकडे व्यवहार मोठा आहे, ज्यांच्याकडे सभ्यता मोठी आहे. यम महाराजांनी त्या 4-5 वर्षाच्या मुलाला क्षमा मागितली की मुला माझ्या दारामध्ये तुला 3 दिवस अन्न पाण्या वाचून राहावं लागलं, याबद्दल मला पहिल्यांदा क्षमा कर, आणि त्या मोबदल्यामध्ये मी तुला 3 वर मागण्याची विनंती करतो. 3 वर मागून घे. मोठी कथा आहे, उपनिषदामध्ये सर्व सांगत नाही. तेव्हा त्या नचिकेताने सांगितलं, म्हटले महाराज ठीक आहे, तुम्ही जर माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर पहिला वर मला हा द्या की माझ्या वडिलांकडून जे दुष्कर्म ते घडलेलं आहे, त्या गायी दान दिल्या, त्यांना त्याचा दोष लागला असेल, पातक लागला असेल, त्यांना दोषमुक्त करा, आणि माझ्यावर ते रागावलेले आहेत, त्यांनी माझ्यावर पूर्ववत प्रेम करावं, पहिल्या वरामध्ये हे द्या. यम महाराजांनी तथास्तु सांगितलं. दुसऱ्या वरामध्ये अग्निविद्येचं रहस्यात्मक ज्ञान यम महाराजाकडून त्या नचिकेताने समजावून घेतलं. यम महाराजांनी असाही आशीर्वाद दिला की हे पहा नचिकेत, इथून पुढे अग्नीला एक नाव नचिकेतच असं राहील, तुझ्या नावाने ही अग्निविद्या प्रसिद्ध होईल. बोल आता 3रा वर काय पाहिजे? तेव्हा त्या लहान मुलाने 3रा वर सांगितला. म्हटले महाराज आता 3रा वर म्हणजे थोडस माझ्या प्रश्नाचंच तुम्हाला समाधान करावं लागेल, असं माझा 3रा वर आहे. काय वर आहे, काय मागणं आहे, काय प्रश्न आहे तुझा? एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर लोक सांगतात की त्याचा जीव जातो, कोणी म्हणतं आत्मा जातोय, परलोकाला जातोय, इथं राहतंय. हे नेमकं मृत्यू पश्चात काय घडतंय याचा थोडासा मला खुलासा करून सांगा. यम महाराज दचकले. लक्षात ठेवा, 4-5 वर्षाचं मूल, ज्याच्या मनाला विचाराचा या मृत्यूचा कधी स्पर्शही होऊ शकत नाही, त्या मुलाने मृत्यू पश्चात जीवनाविषयी असा प्रश्न विचारावा. यम महाराज आश्चर्यचकित झाले. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, त्याचं वय, त्याची ती अवस्था पाहिल्यानंतर यम महाराजांनी टाळण्याचा प्रयत्न केला. म्हटले मुला असं कर, हे सोडून दे, दुसरं काहीतरी मागून घे.
हे कशाला प्रश्न विचारतो? नाही नाही म्हटले महाराज, विनंती माझी आहे की मला याच प्रश्नाचं उत्तर द्या. यम महाराजांनी सांगितलं, अरे बाबा, मृत्यू लोकात कितीतरी गुरु आहेत, कोणाकडे जाऊन तू कोणाचे पाय धरले आणि या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर सांगतील कोणी? नचिकेता म्हणतो, महाराज खरं सांगू का, या प्रश्नाचं उत्तर तुमच्याशिवाय कोणी देऊ शकत नाही असा माझा निर्धार आहे. का देऊ शकत नाही? मृत्यू पश्चात जीवन कसं असतं याचा अनुभव ज्यांना आला ते निघून गेले, आणि जे गुरु आता विद्यमान आहेत त्यांना मृत्यू पश्चात जीवनाचा अनुभव नाहीये, त्यामुळे माझ्या प्रश्नाचं ते समाधान नीट करू शकणार नाहीये. मृत्यू पूर्व जीवन आणि मृत्यू पश्चात जीवन या दोन्ही जीवनाची योग्य अनुभूती आणि ज्ञान तुमच्याकडे असल्यामुळं तुम्हीच माझं या प्रश्नाचं विवेचन करू शकता, म्हणून मला टाळू नका, प्रश्नाचं उत्तर द्या. यम महाराज जरा अडचणीत सापडले. म्हटले, असं करू, याला काहीतरी दुसरंच देऊ आणि याला वाटलं. आणि यम महाराजांनी आशीर्वादामध्ये त्याला सांगितलं, शतायुष पुत्र पौत्रानुनिश्व बहुन पशून हस्ती हिरण्यवश्वान भूमेर महदायतन मनुष्व स्वयं जीव शरदो यावतीच्छ. हे मुला, 100 वर्ष आयुष्य जगणारे पुत्र आणि पौत्र मागून घे. आता पुत्र पौत्र या 4-5 वर्षाच्या मुलाला द्यायचं म्हणजे याला लग्न केलं पाहिजे, त्यांना पुन्हा मुलं, त्यांना मुलं, म्हणजे 2-3 पिढ्याचं जबाबदारी यम महाराजांनी घेतली. आणि पुढे सांगितलं, स्वयंच जीव शरदो यावत इच्छसी, तुला जोपर्यंत जिवंत राहायचंय तोपर्यंत जिवंत राहा. आता यमानी गॅरंटी दिल्यावर दुसरं कोणी येईल का तिथं हल्ला करायला? दुसरी गोष्ट, अनेक प्रकारचे पशु मागून घे, हत्ती घोडे, भूमीचं पृथ्वीचं निष्कंटक राज्य मागून घे, सुवर्ण वगैरे अलंकार नवरत्न काय असतील ते मागून घे. हा प्रश्नाचा विचार सोडून दे आणि हे घेऊन जा. त्या लहान मुलाने विचार केला, म्हटले, हे घेऊन करता काय? आपला प्रश्नाचं यातून समाधान होणार नाही, उत्तर मिळणार नाही. म्हटले, महाराज हे मला नको आहे. यम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं. म्हटले, आपण जे याला देऊ केलं हे सर्व भौतिक आहे, ऐहिक भोग आहे, याला हे बाजूला सरून आपण दिव्य भोग देऊ, पारत्रिक भोग देऊ. म्हणून पुढे यम महाराज सांगतात, इमा रामा सरथा सतुर्या. तिथं रामा शब्दाचा अर्थ अप्सरा असा आहे. सरथा, रथावर आरूढ झालेले आहेत. सतुर्या, ज्यांच्या समोर अनेक प्रकारची मंगल वाद्य आहेत, अशा ज्या दिव्य अप्सरा आहेत, जे दिव्य भोग आहेत ते मी तुला देतो, प्रश्न सोडून दे. परंतु त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराज हे नकोच मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये यम महाराजांनी ऐहिक भोग दिले, तेही नाकारले. दुसऱ्या श्लोकामध्ये दिव्य भोग, पारत्रिक भोग दिले, तेही त्यांनी नाकारले. त्याच्यानंतर यम महाराजांनी श्रेयस प्रेयसच्या माध्यमातून आत्मज्ञानाचा उपदेश त्या नचिकेतेला केला. असा कठोपनिषदातला विषय. तसं या ठिकाणी तुकोबरायांनी दुसऱ्या चरणामध्ये माईक पदार्थ न लगे, अर्थात ऐहिक जे भोग आहेत, इहलोकातले भोग आहेत, त्याचा त्याग केला नाही का, त्याविषयी विरक्त वृत्ती दाखवली. मग कदाचित पारत्रिक भोगाविषयी यांच्या मनामध्ये आसक्ती आहे का? म्हणून पारत्रिक भोगाबद्दलही महाराज सांगतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मादिक पद सुद्धा आम्हाला नको आहे. आणि या सर्वच बाबतीमध्ये तुकोबरायांचं मत काय सर्वांना माहिती आहे. तुका म्हणे, पावटणी करू स्वर्गाची निशाणी, आम्हाला स्वर्ग नको. याही पेक्षा पुढे सांगतात, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, नको वैकुंठीचा वास, तया सुखावास आहे, तया सुखावास आहे, तया सुखावास आहे, तया सुखावास. कथा काळे नामाचा
त्यापेक्षा आणखी पुढे सांगतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. तसं महाराज इथं सांगतात ब्रह्मादिक पद सुद्धा आम्हाला नको. ब्रह्मादिक पदाची इच्छा करणं म्हणजे दुःखाची इच्छा केल्यासारखं आहे. शिराणी शब्दाचा अर्थ इच्छा असा आहे. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. कारण ब्रह्मादिक पदावर गेल्यानंतर तिथं कुठपर्यंत राहायचं? जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत. पुण्य संपलं की निघाले खाली. मला वाटतं एखादा गरीब मनुष्य गरीबच जर राहिला तर त्याला त्याचं काही वाटत नाही दुःख. पण श्रीमंत झाला आणि पुन्हा जर गरीब झाला तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख त्याला नसावं. तसं ब्रह्मदेव व्हायचं, ब्रह्मादिक पदापर्यंत जायचं आणि तिथून पुन्हा च्युत होऊन खाली यायचं नको. त्यापेक्षा त्याच्या मागे लागणंच नको आहे. म्हणून महाराज सांगतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त धनी जडो देशी. तिथं जडणारं चित्त ते दुश्चित्त आहे, ते तिथं जडू नये अशी आमची या ठिकाणी विनंती आहे. मग आम्हाला ऐहिकही भोग नको आणि पारत्रिकही भोग नको. का नको? त्याची कारण मीमांसा अभंगाच्या शेवटच्या भोगांना का नाकारतात? त्याचं महत्वाचं कारण शेवटच्या चरणात सांगतात की त्या भोगाचंही वर्म आम्हाला कळालं आणि पारत्रिक भोगाचंही वर्म आम्हाला कळालं. मला वाटतं एखादं वर्म जर आपल्याला कळालं तर माणसं त्याच्याकडे पाहत नाही. तर लहान लहान मुलं जेव्हा बाजारामध्ये जातात की नाही आई वडिलांबरोबर किंवा जत्रेला जातात, आता बाजारला किंवा जत्रेला गेल्यानंतर अलीकडे नकली फळं अशी बाजारात यायला लागली आहेत. डाळिंबासारखे डाळिंब, सफरचंदासारखे सफरचंद, आंबा असतात. कशाचे? ते मातीचे शेणाचे बनवले असतात ते. परंतु दिसायला एवढे हुबेहूब आणि टवटवीत दिसतात, ते तेजस्वी दिसतात, लहान मुलाचं मन आकर्षित करून घेतात. आता या दिवसामध्ये जर लहान मुलाला आंबा दिसला तर मग ते मागणारच की नाही? लहानच आहे ना. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणाची की आहे. लहान मुलाला जर योग्य कळालं तर त्याला कोणी बाळ म्हणेल का? नाही म्हणू शकत. परी साचची म्हणून माये तोषे होते. परंतु त्याला योग्य कळत नाही ही गोष्ट खरी आहे म्हणून त्या आई बापाला संतोष मानावा लागतो.
लहान मुलं आग्रह करतं मला आंबा पाहिजे. आता मोठ्या माणसाला कळतं की बाबा तो आंबा खरा नाहीये. आता हे मोठ्या माणसाने जरी सांगितलं की तू आंबा खरा, तर लहान मुलाला ते पटत नाही. जा म्हटले तुम्ही घ्यायचं नाही म्हणून खोटं सांगता, असं ते बापाला तुम्हाला घ्यायचं नाही म्हणून तुम्ही खोटं सांगता. तो काय आंबा नाही का, खरा आंबा दिसतोय. पण त्याला हे कळत नाही की खरा आंबा एवढ्या उन्हामध्ये तर सुकून गेला असा, हा तर चमकतोय आंबा नाही का, अतिशय चमचमीत वाटतो तो. परंतु त्या ठिकाणी ते घरचे जे आहे त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलाचं सगळ्यात जास्त बळ कशात असतं माहितीये का? लहान मुलांचं सगळ्यात जास्त बळ कशात असतं? सगळ्याला मुलं असतील तर मला वाटतं काही अडचण नाही सांगायला. रडण्यामध्ये रोदनम, समजलं का? रोदनम बालस्य बलम, बालानाम बलम असे म्हटलं जातं. रडण्यामध्ये त्याची सगळ्यात मोठी ताकद जर कशात असेल, बळ कशात असेल तर रडण्यामध्ये. मग ते बाजारात जेवढा मोठा आवाज काढते तेवढा मोठा आवाज करून रडायला सुरुवात करते. मग आता मूल जर रडायला तर आईबापालाच वाटते की नाही, लोक नाव ठेवतील पहा यांना मुलंही सांभाळता येत नाही, मुलं मागतात ते देत नाहीत, मुलाला टाळतात. आता लोक कसे असतात, गप्पा बस रडू नको, मग घरी गेलो तुला मारील असंही म्हणतात. काही काही धाक दाखवण्याचा प्रयत्न करतात. मुलं ऐकत नाही कोणाचं, मोठ्याने रडतं. शेवटी नाईलाजाने त्या माणसाला खिशात हात घालावा लागतो, ते फळ घ्यावं लागतं, ते फळ घेऊन त्याच्या हातात द्यावं लागतं. हे घे फळ, रडायचं नाही. आता जेव्हा ते फळ घेतलं मग त्याला वाटतं आपलं काम झालं. मग ते आईवडील जेव्हा निघतात त्यांच्या मागे मागे हे निघतात, हातामध्ये फळ असतं आणि ते फळ तोंडात घालून हळूच तुकडा काढतायचं. ते त्याला वाटतं घरी गेलो तुकडे केले म्हणजे आपला मिळणार नाही, थोडंच येतील आपल्या, त्याच्या वेगळंच खाऊन टाकू. आणि तुकडा काढल्यानंतर काय बी निघतं त्याच्यामध्ये, ज्ञानोबराय वर्णन करतात. काय करावे चित्री व फळ आत शेण. काय करावं त्या चित्री फळाला ज्याच्यामध्ये आत शेण आहे, माती आहे. परंतु मोठे माणसं ते खाण्यामध्ये प्रवृत्त का होत नाहीत, त्याचं कारण त्याचं वर्म त्यांना कळायला असतं की हे खरं फळ नाहीये, हे नकली आहे, हे बनावट आहे. तसं तुकोबर आहे, ऐहिक आणि पारत्रिक भोगामध्ये प्रवृत्त का होत नाही. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. महाराज सांगतात त्याचं वर्म आम्हाला कळलं. काय वर्म कळलं? जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म ही नाशिवंत आहे आणि धर्म ही नाशिवंत आहे. आपण जर कर्म चांगलं केलं तर कर्मापासून ऐहिक भोग आपण मिळवू शकतो, किंवा कर्माचा परिणाम जो आहे ते माईक पदार्थ आहे आणि धर्माचा परिणाम ब्रह्मादिक पद आहे. यांच्यामध्ये कार्यकारण भाव संबंध आहे. कर्म जर आपण चांगलं केलं ऐहिक भोग आपला प्राप्त होऊ शकतात आणि धर्म जर आपण चांगल्या प्रकारे जर केला तर पारत्रिक भोग आपल्या समोर उपलब्ध होऊ शकतात. बरोबर ज्ञानेश्वरीमध्ये पारत्रिक भोगाविषयी वर्णन करतात. म्हणत ये संसारी जन्मीचे आणि यज्ञादी कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. किंवा वराता लावी जती आकाशी यागांची या. यज्ञ यागादी कर्म करणं हे धर्मरूप कर्मानुष्ठान केल्यानंतर पारत्रिक सुख आपण भोगू शकतो, हे त्याचं कारण आहे. परंतु वास्तविक जर पाहिलं तर कर्म अविनाशी आहे का धर्म अविनाशी आहे? काय आहे? कर्म अविनाशी आहे का धर्म अविनाशी आहे? हे म्हणतात कर्म अविनाशी आहे. तुमचं काही म्हणणं आहे की कारच्यांचं? तुम्ही धर्म म्हणा म्हणजे बरोबर समतोल राहील. असं म्हणायला नको महाराज 2 तास सांगून गेले आम्हाला काही विचारलंच नाही. सगळ्याचे विचार घेतला पाहिजे लोकशाही पद्धतीने. वस्तुतः कर्म ही अविनाशी नाही आणि धर्म ही अविनाशी नाही, लक्षात घ्या. कर्म ही नाशिवंत आहे आणि धर्म ही नाशिवंत आहे. जिथं कारणच नाशिवंत आहे तिथं कार्य अविनाशी असेल का? म्हणून कर्माचं कार्य जे ऐहिक भोग आहेत किंवा माईक पदार्थ आहेत तेही नाशिवंत ठरतात आणि त्याच क्रमाने धर्म नाशिवंत असल्यामुळे त्याचं कार्य ब्रह्मांडिक जे पद आहेत ते पण नाशिवंत ठरतात. मग हे जर नाशिवंत आहेत मग इथे वेळ घालवायचा कशाला? म्हणून महाराज सांगतात की आम्हाला तेही नको आणि हेही नको. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला दुसरं काहीच नको. आम्हाला फक्त समचरण दृष्टी विटेवरी साजिरी
तेथे माझी हरिवृत्ती राहू. मग ज्या ठिकाणी तुकोबा आहे, ऐहिक भोग आणि पारत्रिक भोग यांच्याविषयी मागणी न करता उलट त्यांचा तिरस्कार करतात, त्यांचा अवहेर करतात आणि आपली मनोवृत्ती परमात्म्याच्या चरणाजवळ स्थिर राहावी अशी प्रार्थना करतात. तर मग याला मागणी म्हणावं की प्रार्थना हे तुम्ही ठरवा. विठाला विठाला गाथेमध्ये थोडस बारकाईने आपण जर पाहिलं तर जिथं जिथं तुम्हाला या मागणी प्रकरणातील अभंगाचा संबंध येईल तिथं तुकोबरायांची ही वास्तविक मागणी नसून मागणीचा अभाव आहे, मागणीचा आभास आहे. मागणी नाहीये, उलट परमात्म्याकडे त्यांनी प्रार्थना केलेली. श्रीमद भागवतामध्ये खूप मोठा विषय, मला सांगायला वेळ कमी आहे. भक्त प्रल्हाद जेव्हा नरसिंहाची भेट त्यांची होते, हिरण्यकश्यपूचा वध केला जातो, तेव्हा नरसिंह भगवान प्रल्हादाला सांगतात की प्रल्हादा, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे. माझ्यासाठी तुला आमरण कष्ट भोगावे लागले, त्रास दुःख सहन करावं लागला, तुला काय पाहिजे ते मागून घे. तेव्हा प्रल्हादाने देवाला सांगितलं, म्हणले देवा तुम्ही असं का म्हणता, मागून घे म्हणजे मागण्यासाठी मी भक्ती केली का, परमार्थ केला का, नाही. परंतु भगवंत सांगतात तुला काहीतरी मी देणार आहे, काहीतरी मागून घे. तेव्हा श्रीमद भागवतामध्ये तिथं प्रल्हाद देवाला सांगतो, देवा तुम्ही जर माझ्यावर खरोखर प्रसन्न असाल तर मला एवढंच द्या. आतापर्यंत मी परमार्थ केला, इथून पुढे मी परमार्थ करणार आहे, परंतु त्या बदल्यात माझ्या मनामध्ये तुमच्याकडे काही मागण्याची इच्छाच उत्पन्न होऊ नये, मला हे द्या. हे द्या ही जरी वरवर मागणी वाटत असली तरी काहीच मागण्याची इच्छा निर्माण होऊ नये, हा वास्तविक मागणीचा अभाव आहे. तसं तुकोबरायांचं जीवन जर पाहिलं, मागणी तर नाहीच, परंतु परमार्थाला अनुकूल वा पोषक गोष्टीची प्रार्थना मात्र परमात्म्याकडे तुकोबायांनी केलेली आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा अभेद करून महाराज सांगतात की माझी मनोवृत्ती तुमच्या चरणाजवळ जर स्थिर राहिली, दृढ राहिली, तर त्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संकल्प विकल्प निर्माण होणार नाही, कुठल्याही गोष्टीविषयी आसक्ती निर्माण होणार नाही, कुठल्याही गोष्टीविषयी प्रेम निर्माण होणार नाही, कारण मनोवृत्ती ही तिथं स्थिर राहील. म्हणून माझी विनंती किंवा माझी प्रार्थना हीच आहे की तेथे माझी हरी वृत्ती राहू. श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने, जगद्गुरु तुकोबरायांच्या या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने आपल्या भंडारा डोंगर सप्ताह समितीच्या वतीने जो हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे प्रतिवर्षाप्रमाणे, कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष आपले सर्वांचे परिचित हबप बाळासाहेब काशीद, त्याचप्रमाणे त्यांच्या कमिटीतले आमचे हरिभक्त पारायण स्नेही रवींद्र महाराज, आणखी ढमाले मामा, आणखी सर्वच आता मंडळी त्यांची आहेत. या सर्वांच्या सहयोगाने, परिसरातील जे सर्व सांप्रदायिक मंडळी आहेत यांच्या सहयोगाने कीर्तनकार, प्रवचनकार, अभ्यासू, साधक, तत्वचिंतक, 2 मिनिटं खाली बसा, 2 मिनिटं, दानशूर दाते, त्याचप्रमाणे उच्च अधिकार संपन्न श्रोते, या सर्वांच्या सहयोगाने चालू असलेल्या या सप्ताहामध्ये आजची सेवा मंडळाच्या वतीने माझ्याकडे दिली गेली. तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी घेतला. उपलब्ध वेळेमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये जसं काही चिंतन मांडता आलं मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. त्यापूर्वी थोडीशी विनंती, उन्हाळ्यामध्ये साधारणतः एप्रिल मे मध्ये आम्ही श्रीक्षेत्र आळंदी येथे एक मोठा कार्यक्रम करणार आहोत. साधारणतः 1008 ज्ञानेश्वरी वाचक बसवण्याचा आमचा एक मानस आहे. इथं सांगण्याचा हेतू हा की ज्यांना त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय ते होऊ शकतात. आळंदीला ज्ञानेश्वरीचं पारायण होणं म्हणजे अतिशय भाग्याची गोष्ट आहे. जसं इथं डोंगरावर गाथेचं पारायण होणं भाग्याची गोष्ट आहे, कारण ही तुकोबरायांची भूमी आहे, वैराग्याची भूमी आहे. गाथेची साधना इथं व्हावी, तशी ज्ञानेश्वरीची साधना ज्ञानभूमीमध्ये व्हावी. ज्यांना इच्छा असेल पत्रिकानंतर मिळतीलच, ते त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
हरी नमः